नमस्कार, मी भगवान उर्फ आशी शांताराम काटकर, अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमी, सदाशिव पेठ, पुणे येथून थेट आपल्याशी संपर्क साधत आहे. तर आजचा आपला जो विषय आहे त्याचे नाव आहे अग्निहोत्र. तर अग्निहोत्र या विषयासंदर्भात मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती कव्हर करत आहे, ज्यामध्ये वैज्ञानिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम आणि त्याच्यामधून होणारे परिवर्तन, तर या व्हिडिओला आपण शेवटपर्यंत पाहायचे आहे. तर सर्वप्रथम म्हणजे अग्निहोत्र म्हणजे नेमकं काय? तर अग्निहोत्र म्हणजे सूर्य उदय आणि सूर्यास्ताच्या वेळी केले जाणारे छोटेसे हवन किंवा आपल्या भाषेमध्ये यज्ञ असं म्हणू शकतो आपण. तर याच्या दोन वेळा असतात, सूर्य उदय झाल्यानंतर आणि सूर्यास्त झाल्यानंतर. या दोन वेळेचे या ठिकाणी प्रामुख्याने भान ठेवणे गरजेचे असते. अग्निहोत्र म्हणजे काय की आपल्या वातावरणात जे काही सकारात्मक ऊर्जा आहेत त्या अजून सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी अग्निहोत्राचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये एक कॉपरचे यज्ञकुंड जे आता आपल्याला मार्केटमध्ये इझिली उपलब्ध आहे, तसेच गाईच्या शेणाच्या गवऱ्या ज्या आपल्याला इझिली उपलब्ध होतात, आणि अखंड अक्षता म्हणजेच काय की अखंड तांदूळ आणि थोडेसे तूप, जर शुद्ध घी असेल तर अजून अतिउत्तम. तर या सर्वांचा जो काही संगम आहे तो या अग्निहोत्राच्या माध्यमातून आपल्याला करायचा असतो. या अग्निहोत्राच्या माध्यमातून जो काही धूर बाहेर निघतो, जो काही प्रकाश बाहेर निघतो, तर या प्रकाशामुळे त्या वास्तूमधील, त्या फ्लॅटमधील, त्या फॅक्टरीमधील किंवा त्या नर्सरीमधील किंवा त्या हॉटेलमधील जे काही तुमचं वास्तू आहे, जसं की एखादा प्लॉट असेल, एखादा बंगला असेल, एखादं शोरूम असेल, स्कूल असेल, कॉलेज असेल, तर येथे आजूबाजूची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा निगेटिव्हिटी आहे ती या अग्निहोत्राच्या प्रभावाने हळूहळू कमी होते आणि एक दिवस संपते. थोडक्यात काय की या अग्निहोत्राच्या माध्यमातून जो काही नकारात्मक प्रभाव त्या वास्तूवर आहे किंवा त्या व्यक्तीवर आहे तो नष्ट होतो आणि त्या व्यक्तीला बल, बुद्धी, ज्ञान, आयु, धनसंपदा, व्यवसायामध्ये विस्तार करण्यासाठी नॅचरल पद्धतीने मदत मिळते. त्यालाच आपण म्हणतो प्रकृतीचा आशीर्वाद मिळतो. तर अतिशय वैज्ञानिक आणि आध्यात्मिकरित्या संगम करून आम्ही आपल्यासाठी खास हा उपक्रम राबवत आहोत. आणि आम्ही नेहमी सांगतो की विज्ञान समजलं तर अध्यात्म समजेल, म्हणून मानो नाही जानो. तर अग्निहोत्र कोण कोण करू शकतं? तर अग्निहोत्र 10 वर्ष ज्या व्यक्तीचे वय आहे, 10 पासून पुढील जे सज्ञान आहेत, तर ती व्यक्ती या अग्निहोत्राला करू शकते. प्रामुख्याने अग्निहोत्र हे आपल्या घरात नित्य केले पाहिजे. त्यासाठी मी, माझी टीम आपल्याला पूर्ण प्रशिक्षण देते, पूर्ण गाईडलाईन देते. नंतर आपण हे अग्निहोत्र आपल्या एखाद्या व्यवसाय जागेसुद्धा करू शकता, जसं की एखादं रिसॉर्ट असेल, एखादं कॉर्पोरेट ऑफिस असेल, एखादी IT कंपनी असेल, एखादं स्कूल असेल किंवा कॉलेज असेल. तर आम्ही सर्व टीमसोबत आपल्याला पूर्ण प्रशिक्षण देऊन त्यावर पूर्ण मार्गदर्शन करून तुम्हाला एम्पॉवर करत असतो. तसेच आपले जर एखादे मोठे रिसॉर्ट असेल किंवा नर्सरी असेल, तिथे सुद्धा आमची टीम आपल्याला पूर्ण आपल्या सहकार्यासोबत अग्निहोत्र करण्यासाठी मदत करते. तर यासाठी आपण आम्हाला प्रत्यक्ष आमच्या ऑफिसला, आमच्या कार्यालयाला भेट देऊन अपॉइंटमेंट घेणे हे अनिवार्य आहे. मी आपल्याला आनंदाची बातमी देत आहे की अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमी यांचे प्रमुख कार्यालय हे सदाशिव पेठ, पुणे येथे असून पुणे हॉस्पिटलच्या बाजूला शोभा टावरमध्ये पहिल्या मजल्यावर आहे आणि दुसरे जे ऑफिस आहे ते B विंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर आहे. तर या ठिकाणी आम्ही 6 कुटुंबांसाठी अग्निहोत्राच्या कार्यक्रमाची पूर्ण आखणी केलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक फॅमिलीसाठी 3,000 रुपये शुल्क असेल. त्यामध्ये आई, वडील आणि 2 मुलं येऊ शकतात. या ठिकाणी फक्त 6 कुटुंबासाठीच जागा आहे. तर आपण खालील दिलेल्या QR कोडवर
गुगल पे, फोनपे नंबरवर याची 50% फी भरून आपला प्रवेश निश्चित करणे हे अनिवार्य आहे. आणि जी रक्कम उरलेली आहे ती आपण ज्या दिवशी इथं येणार असाल त्या दिवशी तुम्ही दिलात तरी चालणार आहे. यामध्ये आम्ही आपल्याला तांब्याचे जे वापरले जाणारे यज्ञकुंड आहे त्यासोबत गाईच्या गोवऱ्या, लागणारे तूप, अक्षता या सर्वांचा एक सेट जो आम्ही बनवलेला आहे तो तुम्हाला आम्ही तिथे सुपूर्त करणार आहोत. आणि सोबत 28 दिवस लागणारी जे काही सामुग्री आहे त्याचा पूर्ण संगम करून आम्ही तुम्हाला हे 1 महिन्यापर्यंत याचा जो काही लाभ होण्यासाठी जे करण्याच्या गोष्टी आहेत त्यावर मार्गदर्शन हे करणार आहोत. तर मला आवाहन करायचे आहे की अग्निहोत्र ही एक आपली भारतीय शास्त्राची फार जुनी आणि अतिशय वैज्ञानिक अशी संकल्पना आहे. आज 72 देशामध्ये या अग्निहोत्रावर अग्निहोत्र शेती, नंतर अग्निहोत्र गोशाळा, नंतर कॉलेजेसमध्ये, स्कूल्समध्ये यावर वैज्ञानिक पद्धतीने संशोधन सुरू आहे आणि कार्य सुरू आहे. अगदी त्याचप्रमाणे भारतात सुद्धा काही ठिकाणी खूप मोठे कार्य यावर सुरू आहे. माझ्या नजरेमध्ये 2-3 ठिकाणी सुद्धा मी या गोष्टीचं स्वतः निरीक्षण केलेलं आहे. तर मी एकच सांगेन की आज जर अमेरिकेमध्ये या अग्निहोत्राचे विद्यापीठ आहे तर ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण हे ज्ञान, हे संस्कार आपल्या प्रत्येक घरात नेले पाहिजे. तर आता अग्निहोत्र करण्यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक जो काही फायदा आहे तो आपण जाणून घेणार आहोत. तर अग्निहोत्र प्रामुख्याने मी सांगितल्याप्रमाणे घरामध्ये, ऑफिसमध्ये, फॅक्टरीमध्ये, नर्सरीमध्ये, आपल्या हॉटेलमध्ये सुद्धा केलं जाऊ शकते. याने होतं काय की सर्वप्रथम आपल्या आजूबाजूची जी काही वास्तू आहे, जी काही परिस्थिती आहे ती अतिशय सकारात्मक बनते. आपल्या मनातील ताण, तणाव, चिंता, कलह, क्लेश, न्यूनगंड, अहंकार यावर आपल्याला मात मिळवण्यास मदत मिळते. तसेच आपल्या मनामध्ये पवित्रता उत्पन्न होते, आपल्या भावना शुद्ध होतात. कारण की अग्नी विचार थांबवते आणि अग्नीला 3 लाख किलोमीटर पर सेकंद हा स्पीड असतो. त्याला आपण क्वांटम फिजिक्सच्या भाषेमध्ये स्पीड ऑफ लाईट असं म्हणतो. तर जिथे अग्नी आहे तिथे प्रकाश आहे, जिथे अग्नी आहे तिथे प्रेम आहे, जिथे अग्नी आहे तिथे समृद्धी आहे, जिथे अग्नी आहे तिथे अंधकार नाही. जो काही आहे तो उजेड आणि प्रकाश. तसेच विवाहामध्ये आपण बघतो की वधू आणि वर अग्नीला 7 फेरे देऊनच ते शपथ घेतात किंवा ते बंधनात अडकतात. त्या पुढील जीवनासाठी त्यांना आनंद, प्रेम, शांती, समृद्धी प्राप्त व्हावी. तर याच्या मागचा उद्देश हाच आहे की अग्नी जी आहे ती आपल्याला प्रेम, आनंद, शांती, समृद्धी देण्यासाठी सदैव तत्पर आहे आणि ही प्रकृतीच आहे. तर ह्या अग्निहोत्रामुळे अगदी जन्मलेल्या माणसापासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत याचे लाभच लाभ होतात. तसेच अग्निहोत्र केल्याने या प्रकृतीमध्ये सुद्धा काही ऊर्जा बदलतात, जेणेकरून आपल्याला त्याचा आनंद हा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मिळत असतो. जसं की एखाद्या मंदिरामध्ये जेव्हा अग्निहोत्र होतं तेव्हा असंख्य लोक बसले असतात, तर तो जयघोष होतो. तर त्याची ऊर्जा ही मल्टिप्लाय होते आणि ती ब्रह्मांडामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे त्याला नष्ट करते आणि सकारात्मक प्रभाव घडून आणते. म्हणून आपला भारत देश हा विश्वगुरू बनण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर आपण या चळवळीमध्ये, या मूव्हमेंटमध्ये नक्की आपला प्रवेश निश्चित करा. तर मला आपल्याला सांगायला आवडेल की ज्या लोकांनी आमच्या समवेत अग्निहोत्र केले आहे त्यांचे काही अनुभव आम्ही आपल्यासोबत समोर शेअर करणार आहोत. तुम्हाला त्या व्यक्तीला भेटवणार आहोत. तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू शकता, त्यांना तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करू शकता. तर मी अशा काही व्यक्तींचे तुम्हाला वेळाभावी आता इथे व्हिडिओ दाखवू शकत नाही. जर आपण नवीन फ्लॅट, नवीन बंगलो जर घेत असाल किंवा घेणार असाल तर त्या वास्तूमध्ये अग्निहोत्र बरोबरच आपण जर का हे महामेरू यंत्र स्थापन केले तर त्या घरामध्ये 24 आवर्स ही कॉस्मिक एनर्जी जी आहे ती 100% सकारात्मक असते आणि त्या ऊर्जेमध्ये जो काही होणारा बदल असतो तो अतिशय हा परिवर्तन ठरवणारा असतो. तर या महामेरू यंत्राची ऊर्जा
त्या घरामध्ये अखंडपणे वाहत असते. आणि हे जे महामेरू यंत्र आहे, या समोर बसून जर आपण अग्निहोत्र करत असाल तर त्या घरामध्ये प्रेम, आनंद, शांती, समृद्धी, व्यवसायामध्ये विस्तार हा नेहमी वाढत 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 जातो. बऱ्याचशा हॉटेलमध्ये आम्ही याची स्थापना स्वतः केलेली आहे. बऱ्याचशा नर्सरीमध्ये आम्ही याची स्थापना केली आहे आणि बऱ्याचशा हॉटेलमध्ये सुद्धा यावर काम आधीपासूनच सुरू आहे. तर आपलाही जर नवीन फ्लॅट असेल, नवीन बंगलो असेल तर आपण नक्कीच आपल्या कुटुंबामध्ये या महामेरू यंत्राला स्थापन करू शकता आणि त्यासोबत अग्निहोत्र करून आपले जीवन सुखी समृद्ध बनवू शकता. तर आम्ही या महामेरू यंत्राबद्दल पूर्ण डिटेलमध्ये एक पॉडकास्ट बनवलेला आहे. तो पॉडकास्ट तुम्ही पूर्ण बघा. त्या पॉडकास्टची लिंक तुम्हाला खाली मिळणार आहे. तर ज्या ज्या ठिकाणी वास्तूमध्ये जसं की म्हणलं की नर्सरी, प्लॉट, फ्लॅट, बंगलो किंवा फॅक्टरी किंवा शोरूम किंवा स्कूल, कॉलेजेस येथे आम्ही जशी स्थापना केली तर त्यातून आम्हाला असे अनेकदा सकारात्मक परिणाम त्यांनी स्वतःहून सांगितले की सर, आमच्या स्कूलमध्ये संख्या आधी 300 होती, आता ती 650वर गेली आहे. सर, आधी आमची एकच मजला होता, त्यात फक्त 12च खोल्या होत्या. सर, आता आमच्या 28 खोल्या झालेल्या आहेत. नर्सरीमध्ये काही लोकांचे पॉली हाऊसची स्वप्न होती, ती पूर्ण होत नव्हती. तर तिथे या महामेरूच्या माध्यमातून आम्ही तिथे सकारात्मक ऊर्जा वाढवली, ज्याला क्वांटम फिजिक्सचा आधार आहे, ज्याला वैज्ञानिक आधार आहे आणि अध्यात्माची सांगड आहे. तर त्या ठिकाणी आज संपत्तीही वाढत आहे, तिथे चांगल्या संधी पण मिळत आहेत, व्यवसायामध्ये विस्तार देखील होत आहे आणि निश्चितच समृद्धीमध्ये वाढ होत आहे. तर आम्ही अशा बऱ्याच ठिकाणी हे प्रयोग अतिशय सक्सेसफुल केलेले आहेत. आपल्याला असं वाटतं की आपल्या कुटुंबामधील, आपल्या वास्तूमध्ये, फ्लॅटमध्ये, बंगलोमध्ये, रिसॉर्टमध्ये आपण हा महामेरू लावायचा आहे, तर आपण खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आमच्या टीमसोबत चर्चा करू शकता. तसेच आपण आमचा जो पत्ता खाली दिसत आहे तुम्हाला, त्या पत्त्यावर प्रत्यक्ष अपॉइंटमेंट घेऊन भेट देखील देऊ शकता. आम्ही याबद्दल पूर्ण डिटेल आमच्या पॉडकास्टमध्ये कव्हर केलेलं आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे. तसेच ज्या ठिकाणी हा महामेरू आहे, अग्निहोत्र आहे किंवा त्याला महायज्ञ म्हणतो आपण, तेथील औरा चेंज होतो. थोडक्यात काय की तेथील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो, हळूहळू तो नष्ट होतो आणि तेथे सुख, शांती, समृद्धीच्या लहरी आकर्षित होतात आणि त्या कुटुंबाला, त्या रिसॉर्टला, त्या नर्सरीला, त्या शोरूमला सकारात्मक ऊर्जेने भरून देतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय होते की सकारात्मक ऊर्जा ही भरभराटीने वाहते आणि त्या ठिकाणी मग ते परिवर्तन घडतं. तर अग्निहोत्र आणि महामेरू ज्या वास्तूमध्ये स्थापन होतो तर त्या वास्तूचा ऑरा कम्प्लिटली चेंज होतो. तर ऑरा म्हणजेच काय की आपल्या आसपासची जी काही सकारात्मक ऊर्जा आहे तर त्याच्यामध्ये होणारा बदल. तर आपल्या शरीरामधली जी 7 चक्र आहेत आणि या महामेरू यंत्रामध्ये जे काही, आता मी बघा इथे असं 1 त्रिकोण, 2 त्रिकोण, 3 त्रिकोण असे जे काही एक खाली त्रिकोण आहेत, तर याच्यासोबत जेव्हा आपण बसतो तेव्हा आपली जी 7 चक्र आहेत आपल्या रीढच्या हड्डीमध्ये, म्हणजे आपण त्याला म्हणतो की पाठीचा कणा, तर पाठीच्या कणाची जी 7 चक्र असतात ती 7 चक्र बरोबर या तुमच्या त्रिकोणासमोर जेव्हा एकत्र येतात आणि तेथे अग्नीचा प्रवाह तो जेव्हा वाढलेला असतो तर तेव्हा तुमचा ऑरा हा खूप मोठा होतो. म्हणजेच आपण त्याला म्हणतो की यांचा ऑरा खूप छान आहे. आपले साधू संत असतात जे ध्यान करतात, आपल्याकडे येतात, तर आपल्याला त्यांच्याशी बोलू वाटतं, त्यांच्यासोबत चर्चा करू वाटते. तर याचा अर्थ असा की त्यांचा ऑरा मोठा आहे, त्यांचा ऑरा लार्ज आहे. तसेच अगदी त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये महामेरू आहे, ज्या घरामध्ये एक एनर्जी अलाइन आहे आणि अग्निहोत्र सुरू आहे, त्या घरामध्ये 24/7 इंटू 365 डेज एकच ऊर्जा वास्तव्य करणार. तिचे नाव आहे सकारात्मक ऊर्जा, जी आपल्याला आनंदाने, प्रेमाने, संपत्तीने भरभरून पुरणारी आहे. तर ऑरा संबंधी तुम्हाला काही जास्त जाणून घ्यायचं असेल तर त्याची सुद्धा लिंक मी खाली दिलेली आहे. तुम्ही ती एकदा पुन्हा बघा आणि ऑराबद्दल सुद्धा माहिती घेऊ शकता. तर या मोहीममध्ये, या चळवळीमध्ये जर आपल्याला काही व्यवसाय संबंधी काही आपण एखादी संधी बघत असाल किंवा एखादी ऑपॉर्च्युनिटी बघत असाल तर मी आपल्याला याच उपक्रमाच्या द्वारे सुद्धा आपल्याला एक बिझनेसची संधी देत आहे,
ज्यामध्ये आपण माझ्यासोबत, माझ्या टीमसोबत एकत्र येऊन एका कुटुंबासारखं कार्य करू शकता आणि या समाजाला सकारात्मक परिवर्तनाकडे नक्कीच नेऊ शकता. तर वैयक्तिकरित्या आणि व्यावसायिकरित्या आपण अग्निहोत्र करण्यासाठी आम्हाला संपर्क साधू शकताच, त्यात वादच नाही. परंतु जर तुमच्याकडे हा व्हिडिओ तुमच्या परिचित असोसिएटकडून आला असेल तर पुढील पूर्ण माहिती तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. किंवा या उलट जर तुम्ही हा व्हिडिओ प्रथम बघत असाल आणि तुम्ही एखाद्या जाहिरातीच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेला असाल तर हीच संधी आपल्यासाठी देखील आहे. तर आपण आमचे माइंड वेल्थ असोसिएट बनून आमच्यासोबत या व्यवसायामध्ये भागीदारी प्राप्त करू शकता. तर आपण आमच्यासोबत माइंड वेल्थ असोसिएट म्हणून जोडल्या गेल्यानंतर आपण संपूर्ण महाराष्ट्रासह भारतभरामध्ये आणि भारताबाहेर देखील या व्यवसायाला पसरवू शकता आणि खूप चांगले उत्पन्न प्राप्त करू शकता. यामध्ये हे कॉपरचे यज्ञ पात्र आहे आणि त्याला ठेवण्यासाठी हे स्टँड आहे जे आपल्याला मिळणार आहे. त्यासोबतच जे गौऱ्या हलवण्यासाठी एक चिमटा देखील आपल्याला यामध्ये मिळणार आहे. तसेच आपण यज्ञामध्ये जेव्हा तूप सोडतो तर त्यासाठी हे तुम्हाला मिळणार आहे. आणि या वाटीमध्ये अखंड अक्षता आणि तूप यांचे मिश्रण करून जेव्हा आपण आहुती देणार आहोत तर या वाटीमध्ये ते तुम्हाला ठेवायचे आहे. तर हा कम्प्लिटली 100% कॉपरचा सेट आहे जो आम्ही तुम्हाला देणार आहोत. यानंतर 28 डेजसाठी म्हणजेच 28 दिवसांसाठी तुम्हाला जे घरी करायचं आहे तर त्याची जी काही एकत्रित केलेली सामुग्रीची जे काही व्यवस्था आहे तर ते आम्ही या प्रकारे पॅकिंग करून आपल्याला देणार आहोत. तर हे अशा प्रकारे मिश्रित केलेले गाईच्या शेणाच्या गौऱ्यांचे मिश्रण आहे. तर यामध्ये 14 आणि यामध्ये 14 अशा 28 आपल्याला आम्ही देणार आहोत. म्हणजेच एका महिन्याचा कोर्स आपल्याला या पूर्ण फीमध्ये अनुभवता येणार आहे, जे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणीही असे उपक्रम केलेले नाही. म्हणजे जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडने हे 21 डेज ॲक्सेप्ट केलं तर तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. अधिक माहितीसाठी आपण आमचे अद्वैत माइंड वेल्थ टॉक्स हे यूट्यूब चॅनल आहे, येथे जाऊन संपूर्ण माहिती मिळू शकता. तसेच ही माहिती, हे ज्ञान आपण आपल्या प्रियजनांसोबत संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर शेअर करू शकता. तर मी भगवान उर्फ आशिष शांताराम काटकर, अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमी, सदाशिवपेठ, पुणे येथून आपल्या सर्वांसाठी परमेश्वराकडे आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद, ऐश्वर आणि प्रेम प्राप्त होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.